श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळी छान छान अशी फ्रेश झाल्या आज नवरोबांना अगोदर कडक असा चहा बनवून दिला आणि त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या. सकाळी सकाळी ना श्लोकला अगोदर फोन असतो, मग काय त्याला फोन केला, थोडंफार त्याच्यासोबत फोनवर गप्पा मारल्या आणि मग नवरोबा गेले त्यांच्या कामाला आणि मी लागले स्वयंपाकाला. चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी मसुरीच्या डाळीचा डाळ कांदा कसा करते ते. सगळ्यात अगोदर तर ना कांदा कापून घेतला एक, त्याच्यामध्ये तेलामध्ये ना छान असा कांदा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा. कोथिंबीर आणि थोडीशीच डाळ मी घेतली, जेणेकरून मला भाजी जास्त करायची नव्हती. कांदा छान खरपूस भाजला की त्याच्यामध्ये डाळ टाकायची. डाळ एकदम छान आणि लालसर होईपर्यंत भाजली ना की मग त्याच्यामध्ये आपले घरचे सगळे मसाले, हळद, मीठ, काळं तिखट, घरकुलचा मसाला, गरम मसाला असे सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत सगळं मिश्रण परतून घ्यायचं. आता ही खरं तर तशी काय जास्त अवघड रेसिपी नाही, याच्यामध्ये टोमॅटो पण टाकलं तरी पण चालतंय, पण गरमीमुळं ना भाज्या लवकर खराब होत आहेत, त्याच्यामुळं मी टोमॅटो नाही टाकलं याच्यामध्ये. आपल्याला पाहिजे तेवढं पाणी ओतायचं आणि छान अशी धुवून ठेवलेली कोथिंबीर कट करून घेतली होती तर ती पण टाकायची. थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि झटपट तयार होणारी ही आपली भाजी आणि एकदम टेस्टी लागते बरं का. नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला अशा रेसिपीचे व्हिडिओ बघायला आवडतील का शॉर्ट व्हिडिओमध्ये, ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि डाळ कांदा कसा झाला आहे ते पण कमेंट करून नक्की सांगा.